न्यायालयाला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचं सांगलीतील जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्यात आलंय। गुप्तता बाळगून हे स्थलांतर करण्यात आल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। आधी जय श्रीराम म्हणण्याकरता दबाव टाकण्यात आला, त्यातून ही मारहाण झाल्याचा आरोप कुटुंबाने केला। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। 26 मार्चपर्यंत गाडीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। स्वारगेट प्रकरणातील पीडितेने पैसे घेतल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला होता, मात्र वकिलाने हा युक्तिवाद न्यायालयात केलाच नसल्याचं उघड झाले। दरम्यान या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला असता वकिलाने मात्र उत्तर देण्याचं टाळत पळ काढला। पीओपी बंदीविरोधात राज्यभरातील मूर्तिकार अजूनही संकटात आहेत। बंदीविरोधातील धोरणात योग्य निर्णय न झाल्यास गणेश मूर्तिकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहेत। महिनाभरापासून कारखाने बंद असल्यानं मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे अशी भूमिका राजू पाटील यांनी घेतलेली आहे। नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्यात मनसेनेही विरोध केला आणि ही गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची का असा सवाल राजू पाटलांनी विचारला। शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी नवी मुंबईतील बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा सकाळी 6 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। सिडकोने परिपत्रक काढत वेळापत्रक जाहीर केले। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिलं भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलं। भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडेपाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचं काम पूर्ण झालं असून 17 मार्च रोजी मंदिराचं लोकार्पण केलं जाईल। यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। मालेगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याला माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना घडली। यानंतर कर्मचाऱ्यानेही संबंधितांच्या कानशिलात लगावली। सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलासा दिला। कोरटकर प्रकरणी आता 17 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। 17 तारखेपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आलं। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। सतीश भोसलेला अटक झाली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। खोक्याने चूक केली त्यामुळे कारवाई होईल, कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। मटण व्यावसायिकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय नितेश राणेंनी जाहीर केला होता, मात्र यानंतर श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या नावावरून मतभेद पाहायला मिळाले। दरम्यान श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। याबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी या योजनेला विश्वस्त मंडळाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं। नितेश राणेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही, जर केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो असं उदयनराजे भोसले म्हणाले। दादा खिंडकर यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। परमेश्वर सातपुते यांच्या घरावर हल्ला तसंच गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि याच तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला। संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी खासदार नरेश मस्केंनी लोकसभेत केली आहे। भारतीय संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करा असं मस्के म्हणाले। राज ठाकरेंच्या कुंभस्नानाबाबतच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडेंनी ठाकरेंवर टीका केली। राज ठाकरेंबाबत बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करणं आहे अशी प्रतिक्रिया शेंडेंनी दिली। धाराशिवमधील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का अशी चर्चा रंगली। लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी बिराजदार यांना माघार घ्यायला लावली होती, तेव्हा भर सभेत बिराजदार यांना विधिमंडळात पाठवणार असा शब्द अजित पवारांनी दिला होता। दरम्यान हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला। धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे एक शब्दही बोलल्या नाहीत। राष्ट्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडेंची तक्रार करणार असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। सिंधुदुर्गच्या वाभवे वैभववाडी नगरपंचायतमध्ये उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। प्रदीप राव राणे यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे।
उल्हासनगरमधील शासकीय प्रसूतीगृह आणि रुग्णालय विविध समस्यांनी ग्रस्त आहे. रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित राहत नाही. ऐन वेळेवर डॉक्टर ही गैरहजर असतात. या विरोधात मनसेनं रुग्णालयात जात रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. ठाणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून दुचाकी रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली होती, परंतु सद्यस्थितीत या दुचाकी धुळखात पडून आहेत. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार समोर आला. ठाण्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जागेवर सुरू असलेल्या खासगी वस्तू आणि विक्री प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला. विद्यापीठाची जागा खासगी वापरासाठी भाडेतत्वावर दिल्यानं मनसेनं आंदोलन करत विरोध केला. लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीत 400 ते 700 रुपये प्रति किलो असलेली मिरची यंदा 150 ते 350 रुपयांवर आलेली आहे. दर घसरल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला. संभाजीनगरमध्ये एक पोलीस अंमलदाराने स्वतः CPR देऊन एका फळ विक्रेत्याचा जीव वाचवला. पेशवेनगर भागात एक फळ विक्रेत्याला हृदयविकाराचा झटका आला आणि यावेळी इथून जात असताना पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे यांनी समयसूचकता दाखवत फळ विक्रेत्याला CPR दिला. त्यामुळे फळ विक्रेत्याचा जीव वाचला. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातल्या मांगी बीटमधील सितार या वाघिणीच्या पायाला दोरीचा फास बसलाय. कक्ष क्रमांक 132 मधील ही वाघीण असून वाघिणीला फास बसण्याची महिन्यातील ही तिसरी घटना आहे. सावंतवाडी तालुक्यातील सातारडा जाधववाडीत एका मुलीने सकाळी 10वीचा गणिताचा पेपर दिला आणि दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान या मुलीच्या धाडसाचं आणि तिला साथ देणाऱ्या नातलगांचं कौतुक केलं जातं. बुलढाणा जिल्ह्यातील जवळा बाजाराजवळ असलेल्या मक्याच्या शेतात बिबट्याचं 1 ते 1.5 महिन्याचं शावक आढळून आलं. वन विभागाने आईपासून दुरावलेल्या या बिबट्याला पिलाचं आणि आईचं पुनर्मिलन घडवून आणलं. माळशिरस तालुक्यातील महूद वेळापूर या मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. मात्र वेळापूरकडून महूदकडे जाणाऱ्या वाहनांसाठी विरुद्ध दिशेने दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सिल्लोडमध्ये बायपास रोडचं काम सुरू असल्यानं महाराणा प्रताप चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो वाहन या कोंडीत अडकून पडली होती. वाहतूक ठप्प झाल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेदाणा सौद्यात बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला आहे. चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 300 रुपये इतका दर मिळतोय. यंदा द्राक्षांच्या प्रमाणात घट झालेली आहे. मात्र बेदाण्याच्या मागणीत वाढ झाल्यानं बेदाण्याला उच्चांकी दर मिळतोय. रायगड जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होते. सद्यस्थितीत धरणांमध्ये 53.20% पाणीसाठा आहे. त्यामुळे मे महिन्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते. नांदेडमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात हळदीला 13,000 प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. मात्र यात 2,000ची घसरण होत हळदीचा दर 11,000वर आला. आठवड्याभरात दर घसरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. चंद्रपुरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने 2 वेगवेगळ्या दुकानांमधून 1.5 लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केले. चीज ॲनालॉग या अन्नपदार्थाची विक्री या दुकानांमध्ये पनीर म्हणून केली जात होती आणि या पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. मढी गावातील ग्रामसभेत पुन्हा एक नवा ठराव पारित करण्यात आला. ग्रामसभेमध्ये रूढी आणि परंपरा पाळण्याचा ठराव घेण्यात आला. हा ठराव सर्व ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला. धाराशिव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. मात्र तरी काही भागात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. 4 प्रमुख धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिला. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं. अनेक घरकुल लाभार्थ्यांची वेळेवर बिलं मिळत नाहीत. लाभार्थ्यांना चक्रा माराव्या लागतात. त्यामुळे समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अहिल्यानगरमधील माथाडी कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उभाटाच्या कार्यकर्त्यांनी कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह इतर मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुधगया इथे महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी जी ती यावेळी करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील गावांना आणि आदिवासी पाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाण्यासाठी महिला भटकंती करताना दिसतात। नळपाणी पुरवठा योजना फसल्याचा आरोप करत आक्रमक महिलांनी ठिकठिकाणी आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला। वंचित बहुजन आघाडीकडून बुलढाण्यात आंदोलन करण्यात आलं। बुधगया इथे महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी वंचित आक्रमक झाली। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। बुधगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी 7:30 ते 11:30 करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली। अकलूजमधून जे प्रांताधिकारी अकलूजकरांच्या वतीने प्रांताधिकारी विजया पांगरकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। महाबोधी विहार मुक्त करण्याची मागणी राज्यभरात केली जाते, त्यासाठी आंदोलन सुरू आहे। नागपूरच्या संविधान चौकातही भारतीय बौद्ध महासंघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांना सोपवण्याची मागणी आंदोलकांनी केली। अकोल्यात बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। महाबोधी विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली। बुलढाण्यामधील त्रिशरण चौकात झालेल्या अपघातात स्नेहल चौधरी हिचा अपघाती मृत्यू झाला। या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। कोलकाता महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होळी उत्सवाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी दांडिया खेळत गाण्याच्या तालावर ठेका धरला। रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील जोगवाडी इथला शिमगोत्सव हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे। या मंडळाला 150 वर्षांची परंपरा आहे। होळीच्या आदल्या दिवशी जोगवाडी नाक्यावर जोगवाडीचा संकासूर आणि तळेगावचा संकासूर या दोघांची भेट होऊन सलामी दिली जाते। जळगावच्या 40 गावात होळीनिमित्त बाजारपेठ सजली आहे। तब्बल 10 टन नैसर्गिक रंगांसह विविध पिचकाऱ्या बाजारात दाखल झालेल्या आहेत। या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे।